हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज मराठीचे राहिलेले लेसन जे शब्दसंपत्तीमधले, तर ते आपण आज बऱ्यापैकी मी आज संपवणार आहे एका व्हिडिओमध्ये. तर चला पहिला आपला 8व्यापासून सुरू करूयात. ध्वनिदर्शक शब्द 7th पर्यंत लेसन मी टाकलेले आहे प्लेलिस्टमध्ये. तुम्हाला स्कॉलरशिपच्या मराठीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते मिळतील. चला आता ध्वनिदर्शक शब्द म्हणजे काय. इथे बघा, पशु पक्ष्यांचे ध्वनिदर्शक शब्द म्हणजे आपण म्हणतो की कावळा काय करतोय, कावकाव करतोय. कोकिळा काय करते, कुहू कुहू करते. पक्ष्यांच्या अवजाला आपण काय म्हणतो, किलबिल म्हणतो. कोंबड्याचे आरवणे. तर हे असे ध्वनिदर्शक शब्द आहेत. तर हे तुम्ही एकदा सगळे रीड करून घ्या इथे बुकमध्ये दिलेले. पण आता डायरेक्ट एक्सरसाइज सॉल्व्ह करायला घेऊ. ठीक आहे, चला पहिलं बघा आपलं काय सांगितलेलं आहे. दिलेल्या प्रत्येक शब्दासाठी योग्य ध्वनिदर्शक शब्द शब्दांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. चला पहिलं बघा, हत्तीचा काय आहे. हत्तीचा आहे चित्कार. सो इथे फर्स्ट ऑप्शनला मार्क करा. विजांचा काय असतो. विजांचा असतो कडकडाट. इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. पानांची काय असते. पानांची सळसळ असते. सळसळ आवाज येतो ना पानांचा. त्याच्यानंतर बघा, बांगड्यांची किणकिण. घोड्याचे किंकाळणे. नेक्स्ट बघा, प्रश्नातील चुकीचा ध्वनिदर्शक जोडीचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे आता चुकीचं शोधायचं तुम्हाला ह्याच्यामध्ये की कुठलं चुकीचं दिलेलं आहे. तर ढगांचा काय आहे. ढगांचा सळसळ असतो का नाही. ढगांचा असतो गडगडाट असतो. बाकी पावसाची रिपरिप बरोबर आहे. विजांचा कडकडाट, तारकांचा चमचमाट बरोबर आहे. सो इथे ऑप्शन 1 चुकीचा आहे. पुढचं बघा, भुरकन उडणे बरोबर आहे. गरकन निसटणे. गरकन निसटणे आहे का नाही. गरकन फिरणे असतं. टरकन पाडणे, भरकन जाणे. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. पुढचं बघा, तलवारीचा छनछनाट. घंटेचा घणघणाट बरोबर आहे. पैंजणांची छुमछुम बरोबर आहे. डोळ्याची ढमढम बरोबर. तलवारीचा काय असतं. तलवारीचा असतो खणखणाट. ठीक आहे, सो इथे पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. गाईचे हंबरणे, बेडकांचा डराव बरोबर आहे. कबुतराचे गुटुगु बरोबर आहे. आणि कोल्ह्याची गर्जना. कोल्ह्याची गर्जना असते का नाही. कोल्ह्याची कोल्हे कुई असते. सो इथे चौथा ऑप्शन चुकीचा आहे. पुढचं बघा, ओढा खळखळाट, झरा रिपरिप, घंटा घणघण आणि बांगडी रिपरिप, किणकिण. तर इथे दुसरा झरा रिपरिप हे चुकीचं आहे. कशाची असते. पावसाची रिपरिप असते, झऱ्याची नसते. ठीक आहे, चला पुढचं बघा, रिकाम्या जागी योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. शाळेच्या घंटेचा आजही मला ऐकू येतो. काय ऐकू येतो. शाळेच्या घंटेचा घणघणाट ऐकू येतो. सो इथे चौथा ऑप्शन येईल. विजांचा कडकडाट. तर ढगांचा असतो गडगडाट. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. चालता चालता तो मध्येच कसा पडला. धाडकन पडला. ठीक आहे, गरकन नाही. गरकन फिरून असतं. मटकन म्हणजे एकदम मध्येच पडला. इथे येईल धाडकन. पाण्यात भिजून झाल्यावर कबुतराने पंखांचा काय केला. पंखांचा असतो फडफडाट. सो इथे चौथा ऑप्शन येईल. सायंकाळी कोल्ह्याची डॅश डॅश ऐकू येते. काय येते. कोल्हे कुई ऐकू येते. सो इथे सेकंड ऑप्शन. पुढचं बघा, पुढील प्रत्येक प्रश्नातील योग्य उत्तराचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. सटकन सटकणे. तर फुटणे कसे असते. तर फुटणे असते खळकन. चौथा ऑप्शन. कोल्ह्याच्या ओरडण्याला काय म्हणतात. कोल्हेकुई. पुढीलपैकी ध्वनिदर्शक नसलेला शब्द कोणता. गडगड, पडफड, चमचमाट आणि खडखड. तर इथे चमचमाट हा ध्वनिदर्शक नाहीये. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. पुढे बघा, पावसासंबंधी पुढीलपैकी कोणता शब्द योग्य ठरत नाही. पावसाची रिमझिम माहिती आपल्याला, रिपरिप माहिती आहे, झरझर माहिती आहे. सळसळ कशाची असते. पानांची. तर इथे सेकंड ऑप्शन चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 5, योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा. प्राणी व त्यांचे ध्वनिदर्शक शब्द त्यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी अचूक जोडी निवडा. साप घुतकार, घुबड चित्कार, माकड भुभुक्कार आणि हत्ती फुतकार. तर प्रश्न काय विचारलाय बघा, प्राणी व त्यांच्या शब्दांच्या योग्य यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी अचूक जोडी निवडा. अचूक जोडी ह्याच्यातली कुठली आहे. माकडाचा भुभुक्कार ही जोडी बरोबर आहे. बाकीचे सगळ्या चुकलेल्या आहेत. चला लगेच नेक्स्ट लेसन आपण सुरू करणार आहोत. समूहदर्शक शब्द. समूहदर्शक म्हणजे काय. तुम्ही इंग्लिशमध्ये आपण बघितलं कलेक्टिव्ह नाउन्स. ठीक आहे, कलेक्टिव्ह नाउन्सला समूहदर्शक शब्द म्हणतात मराठीमध्ये. म्हणजे करवंदांची जाळी, आम्रवृक्षांची राई, आमराई म्हणतो आपण त्याला. केळ्यांचा घड, द्राक्षांचा घोस किंवा घड, नारळांचा ढीक, फळांचा घोस, कलिंगडाचा ढीक किंवा डोंगर, फुलांचा गुच्छ, फुल झाडांचा ताटवा, दुर्वांची जुडी, धान्याची रास, पालेभाजीची गड्डी किंवा जुडी, आंब्याची आढी, नोटांची पुडकी किंवा थप्पी, नाण्यांची चळत, हरणांचा किंवा हत्तीचा कळप, गवताची पेंडी, लाकडांची मोळी. ठीक आहे, हे सगळं तुम्ही रीड करून घ्या. आपण हे सोडवायला घेऊयात आता. ठीक आहे,
रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडून त्यांच्या पर्यायाचे योग्य क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. सकाळ झाली की पक्ष्यांचा आकाशात दिसू लागतो. काय दिसू लागतो? थवा दिसू लागतो. चौथा ऑप्शन मार्क करा. पूर्वी घराघरात मडक्यांची काय असायची? मडक्याची उतरण असायची. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. जंगलातील प्राणी डॅश करून राहतात. काय करून राहतात ते? एका कळपात राहतात ते. सो काय म्हणतो आपण? कळप करून राहतात. दुकानात नारळांचा डॅश पडला होता. काय पडला होता? नारळांचा, आत्ता आपण बघितलं ढीग, नारळांचा ढीग पडला होता. वारवाजवळ मुंग्यांची लागली होती. मुंग्यांची काय लागते? रांग लागते. थर्ड ऑप्शन. जहाजांचा डॅश पाहून श्रेयसला फार मजा वाटली. जहाजांचा काय म्हणणार आपण इथे? जहाजांचा आहे काफिला. इथे सेकंड ऑप्शन येईल. चला पुढे बघा. दिलेल्या समूहदर्शक शब्द कोणत्या गटासाठी वापरला जातो? तो निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. गुच्छ. गुच्छ कशाचा असतो? फुलांचा. चौथा ऑप्शन मार्क करा. ताफा. ताफा कोणाचा असतो? विमानांचा. मग इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. राई. आत्ताच आपण बघितलं आम्रवृक्षांची राई असते, आमराई म्हणतो आपण. झुंबड. उतारूंची, मुंग्यांची, पक्ष्यांची का गाड्यांची? तर उतारूंची. पहिला ऑप्शन. तुकडी. वाहनांची, भाज्यांची, सैनिकांची आणि चोरांची. सैनिकांची तुकडी असं असते. ठीक आहे. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. टोळी. मुंग्यांची, पोलिसांची, शिक्षकांची का चोरांची? कोणाची टोळी असते? तर चोरांची टोळी असते. ते चौथा ऑप्शन मार्क करा. पुढे बघा. चुकीची जोडी असणारा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ. चुकीची जोडी आपल्याला ह्याच्यामध्ये शोधायची आहे. तर बांबूचे बेट बरोबर आहे, केळ्यांचा घड बरोबर आहे, फळांचा घोस आणि करवंदाची राई. तर राई कशाची असते? आम्रवृक्षाची असते, आमराई असते. सो इथे हा चौथा ऑप्शन चुकीचा आहे. पुढचं बघा. केसांची बट बरोबर आहे, द्राक्षांचा जुडगा, दुर्वांची जुडी आणि लाकडांचा जुडगा. तर इथे द्राक्षांचा घोस किंवा घड म्हणतो आपण त्याला. सो हे चुकीचं आहे. धान्यांचा ढीग, फळांचा घोस, भाकरीची रास आणि किल्ल्यांचा जुडगा. तर भाकरीची काय असते? भाकरीची चवड असते, रास नसते. ठीक आहे. सो इथे येईल हे चुकीचं आहे. वाद्यांचा वृंद, लाकडांची मोळी, तारकांचा घोळका आणि भांड्यांची उतरण. मग इथे तिसरा ऑप्शन चुकीचा आहे. तारकांचा काय असतो? तारकांचा पुंज म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, पुंज. सो इथे थर्ड ऑप्शन चुकीचा आहे. प्रश्न चौथा बघा. उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जसे लाकडांची मोळी तसा किल्ल्यांचा काय असतो? किल्ल्यांचा जुडगा असतो. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. त्याच्यानंतर दिलेल्या समूहदर्शक शब्दाशी न जुळणारा पर्याय निवडा. ढीग. ढीग कशाचा असतो? विटांचा, दगडांचा, माणसाचा का कलिंगडाचा? ढीग आपण आत्ता कशाचा बघितला? कलिंगडाचा. म्हणजे दगडांचा पण असतो, विटांचा पण. माणसांचा ढीग असतो का? नाही. सो हे चुकीचा आन्सर आहे. थर्ड ऑप्शन आहे. न जुळणारा शब्द हवाय ना आपल्याला. सो हे माणसांचा येईल. गटाशी न जुळणारा पर्याय निवडा. झुंड, थवा, जमाव आणि मोळी. तर इथे हा न जुळणारा काय आहे? मोळी आहे. झुंड, थवा, जमाव म्हणजे हे सगळे कलेक्टिव्ह नाउन्स आहेत ना. अधोरेखित शब्दांच्या जागी योग्य पर्याय निवडा. धान्याचा मोठा ढीग बाजारात लागला होता. मग काय सांगितले? अधोरेखित शब्दांच्या जागी योग्य पर्याय निवडा. धान्याचा मोठा ढीग. धान्याचा आपण काय म्हणतो? धान्याची आपण म्हणतो रास. मग इथे येणार आहे थर्ड ऑप्शन. धान्याची रास बाजारात लागली होती. चला. जशी गवताची गंजी तशी कशाची जुडी येईल? पालेभाजीची जुडी. सो इथे येईल चौथा ऑप्शन. पुढचं बघा. जशी प्रवाशांची झुंबड तशी माशांची काय असते? माशांची असते गाथण. चौथा ऑप्शन येईल. पुढील रिकाम्या जागेसाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. गुराख्याने गायीसाठी गवताची काय सुट्टी केली? तर पेंडी. गवताची पेंडी असते ना. सो इथे फर्स्ट ऑप्शन येईल. दिलेला समूहदर्शक शब्द कोणत्या गटासाठी वापरला जातो? ताटवा. ताटवा कशाचा असतो? ताटवा असतो वेलींचा. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. जशी प्रवाशांची झुंबड तशी मडक्यांची काय असते? मडक्यांची, भांड्यांची आपण काय बघितलं? उतरण. पुढीलपैकी समूहदर्शक शब्द दर्शक नसलेला शब्द निवडा. जुडी, गड्डी, पुंडी आणि पेंडी. तर हा समूहदर्शक शब्द नाहीये. तिसरा पुंडी. ठीक आहे. चला लगेच पुढचं बघूयात. घरदर्शक शब्द, निवारादर्शक शब्द म्हणजे कोण कुठे राहतं? उंदराचं काय असतं? बीळ असतं. घोड्यांचा तबेला असतो. गुरांचा गोठा. माणसांचे घर किंवा सदन. मुंग्यांचे, सापांचे वारूळ असतं.
हत्तीचा अंबारखाना किंवा हत्तीखाना, पक्ष्यांचे घरटे, खोपा, पोपटाचा पिंजरा किंवा ढोली, कोळ्याचे जाळे, सिंहाची वाघाची गुहा, चिमणीचे घरटे, कोंबडीचे खुराडे, मधमाशांचे पोळे किंवा मोहोळ पण म्हणतात, सापाचे बीळ आणि घुबडाची ढोली. चला तर आता आपण हे प्रश्न सॉल्व्ह करूया. सरावासाठी दिलेले सरावासाठी प्रश्न बघूयात. प्राणी आणि त्यांचा निवारा यांच्या योग्य जोडीचा पर्याय निवडा. तर पक्ष्यांचे घरटे बरोबर आहे. नागाचे जाळे नसतं, कोंबडीचा खोपा नसतो, कोंबडीचा काय असतो खुराडा, गुरांचा काय असतो तर गुरांचा गोठा असतो. मग इथे पहिला ऑप्शन हा बरोबर आहे, म्हणजे पक्ष्यांचे घरटे. चला नेक्स्ट बघा. सिंहाचा तबेला असतो का? नाही. हत्तीचा गोठा, वाघाची गुहा, मुंग्यांचे बीळ. तर मुंग्यांचे वारूळ असते, ठीक आहे. वाघ गुहेत राहतो, मग वाघाची गुहा बरोबर आहे. कोळ्याचे जाळे, पोपटाचे घरटे, पक्ष्यांचे बीळ आणि हत्तीचे घर. तर कोळ्यांचे जाळे हे बरोबर आहे. सो इथे पहिलं ऑप्शन मार्क करा. पुढचं बघा. प्राणी आणि त्यांचा निवारा यांच्या चुकीच्या जोड्यांचा पर्याय निवडा. चुकीच्या जोड्या: पोपटाचा पिंजरा, मधमाशीचे वारूळ, गुरांचा गोठा आणि घोड्यांची पागा. मधमाशीचं वारूळ असतं का? नाही. मधमाशीचं काय असतं? मधमाशींचं काय असतं? पोळं. मग इथे सेकंड ऑप्शन हा चुकीचा आहे. उंदरांचे वारूळ असते का? नाही. पहिलाच चुकीचं आहे बघा. उंदर बिळात राहतात. बाकी सगळ्यांचे बरोबर आहेत. हत्तीचा अंबारखाना बरोबर आहे. घुबडांची ढोली बरोबर आहे. सुगरण, पागा, मुंगी, वारूळ. मग सुगरण पागा नाही, सुगरणी तरी स्वतःचं घरटं बांधते. सो इथे थर्ड ऑप्शन चुकीचा आहे. चला पुढे बघा. योग्य उत्तराचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मधमाशीच्या घराला काय म्हणतात? पोळे म्हणतात. चौथा ऑप्शन. अंबारखाना कोणाच्या घराला म्हणतात? हत्तीच्या. थर्ड ऑप्शन येईल. घोड्यांची पागा असते तर गुरांचा काय असतो? गुरांचा गोठा असतो. साप कुठे राहतो? बिळात राहतो. वारुळात कोण राहतं? वारुळात मुंग्या राहतात. पुढील चित्रात कोण अयोग्य घरात बसला आहे? त्या पर्यायाच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर कावळा कधी पिंजरात असतो का? नाही. सो फर्स्ट ऑप्शन हा चुकीचा आहे. बघा, हे सुगरणीचं घरटं हे असं असतं, कोळ्यांचं जाळं, आणि हे साप बिळात राहतो इथे. ठीक आहे. चला पुढे बघा. पुढील चित्रात कोण चुकीच्या घरात बसलेला आहे? इथे बघा, या गायी ह्यांच्या गोठ्यात आहेत, बरोबर आहे. हत्ती गुफेत दाखवल्या. गुफेत असतो का हत्ती? नाही. मुक्त रानात फिरत असतो तो. इथे सेकंड ऑप्शन चुकीचा आहे. नेक्स्ट बघा. मुंगीच्या घराला डॅश म्हणतात. काय म्हणतात? वारूळ. प्राणी पहिलं बघा. हत्ती, अंबारखाना, पोपट, खुराडा, गुरे, तबेला आणि घुबड, पिंजरा. मग पहिलं बरोबर आहे. हत्ती अंबारखान्यात राहतो. चला लगेच आता आपण पुढचं सॉल्व्ह करायला घेऊयात. 11 नंबरचा लेसन, 11 नंबरचा वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ. तर हे वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ तुम्ही एकदा रीड करून घ्या सगळ्यांनी, रिव्हिजन म्हणून. तुमच्या वर्गात शाळेतही तुमचे बरेचसे झाले असतील, ते सुद्धा ह्याच्यामध्ये असतील. तर आपण डायरेक्ट एक्सरसाइज सोडवायला घेऊयात. चला सरावासाठी प्रश्न पहिला बघूयात आपण. पुढील प्रत्येक वाक्यप्रचाराचा योग्य अर्थाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. डोक्याला हात लावून बसणे. तर डोक्याला हात लावून बसणे म्हणजे विचारात पडणे. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. अंग चोरणे. अंग चोरणे म्हणजे काय? अंग दुखणे, काम न करणे, काम नाकारणे, का संथ गतीने काम करणे. तर अंग चोरून संथ गतीने काम करणे म्हणजे हळूहळू काम करणे, सावकाश. चौथा ऑप्शन आहे. पाय मोकळे करणे. पाय लांबून बसणे, उभे राहणे, फिरायला जाणे का भटकणे. तर पाय मोकळे करून जातो आपण. आता कधी तुमची घरी बोलताना तुम्ही ऐकलं असेल मोठ्या माणसांकडनं की मी आलो जरा पाय मोकळे करून वगैरे, म्हणजे काय तर फिरायला जाऊ येणे. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. दर गगनाला भिडणे म्हणजे काय होणं? खूप गोष्टी महाग होणं. दर म्हणजे काय? किंमत, म्हणजे खूप त्या गोष्टी महाग होणे. मग इथे येईल पहिलं ऑप्शन. घाम फुटणे. अतिश्रम करणे, काम करून थकणे, दुःखी होणे आणि खूप घाबरणे. घाम फुटणे म्हणजे खूप घाबरणे, म्हणजे एखाद्याने काही चूक केली असेल, काही झालं असेल त्याच्याकडे, त्याला घाम फुटतो एकदम अचानक, म्हणजे खूप घाबरतो. तर इथे चौथा ऑप्शन येईल. कांगावा करणे. कांगावा करणे म्हणजे काय? तर खरे बोलण्याचा आव आणणे, म्हणजे मोठ्या मोठ्याने बोलणे. जे ऑलरेडी खोटं बोलत असतात किंवा काही चुकीचं सांगत असतात तर ते मोठ्याने बोलून खरं सांगण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. कांगावा करणे म्हणजे खोटी गोष्ट ती मोठ्याने करून सांगणे, म्हणजे आपल्याला असं वाटेल समोरच्याला ऐकलं की हा खरंच बोलतोय. ठीक आहे. चला पुढचा बघा प्रश्न दुसरा. पुढील प्रत्येक अर्थ व्यक्त करणारा योग्य वाक्प्रचार निवडा. प्रश्न बघा. कायमचे निघून जाणे. कायमचे निघून जाणे, तोंड फिरवणे, पाणी सोडणे, काळे करणे, धूम ठोकणे. तर इथे येईल तिसरा ऑप्शन, काळे करणे. आता काय तुम्ही हे कुठेतरी मराठी पिक्चरमध्ये किंवा सिरियलमध्ये ऐकलं असेल बघा कोणाकडनं तरी, की
जा तोंड काळं कर तुझं, म्हणजे निघून जा इथनं, कायमचा निघून जा इथनं. तर हे काळे करण्याचा अर्थ इथे असा होतो. पुढे बघा, चीड व्यक्त करणे, दातोट खाणे, अंगावर शेकणे, डोळे वटारणे आणि दात धरणे. तर चीड व्यक्त करणे म्हणजे काय, तर दातोट खाणे, जसे मोठ्या मोठ्या दातोट खाऊन बोलणं म्हणजे चीड व्यक्त करणं. मदत करणे, मदत करणे म्हणजे काय, हात टेकणे, हात झटकणे, हात वर करणे का हात देणे. तर मदतीला आपण हात पुढे करतो ना, म्हणजे हात देणे, चौथा ऑप्शन येईल. मोकळा श्वास घेणे, मग्न होणे, भान हरपणे, हुश्य करणे आणि जीवात जीव येणे. तर मोकळा श्वास घेणे म्हणजे हुश्य करणे, म्हणजे एखादं काम झालं आपण कसं शांत बसतो असं मोकळा श्वास सोडतो, तो हुश्य करणे. तर इथे खूप मोठं कुठलं तरी काम झालं असं इथे थर्ड ऑप्शन येईल. कीर्ती मिळवणे, कीर्ती मिळवणे म्हणजे काय, चीज होणे, नाव मिळवणे, शोभा होणे, अवघडाला भिडणे. तर इथे येईल नाव मिळवणे, म्हणजे एखाद्याचं नाव मिळवणे, म्हणजे एखाद्याची कीर्ती आपण म्हणतो, तुम्ही वाचलं पण असेल, त्याची कीर्ती इकडे जगात पोचली आहे, म्हणजे नाव मिळवलं त्याने, सगळीकडे नाव त्याचं माहिती झालंय. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. दुर्दैव ओढवणे, दुर्दैव ओढवणे म्हणजे कपाळाला हात लावणे, केसाने गळा कापणे, प्राण कंठाशी आणि कपाळ फुटणे. तर काय होणार आहे, प्राण कंठाशी येणे. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. हाव निर्माण होणे, तोंडात बोट घालणे, तोंड देणे, तोंडाला पाणी सुटणे आणि तोंड फिरवणे. तर हाव निर्माण होणे म्हणजे हावरटपणा करणे म्हणतो ना आपण, म्हणजे काय, तोंडाला पाणी सुटणे. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. फाजील लाड करणे, डोक्यावर बसवणे, डोक्यावर खापर फुटणे, गळ्यापर्यंत येणे आणि पाठ थोपटणे. फाजील लाड करणे म्हणजे डोक्यावर बसवणे. बरेच जण म्हणतात ना, काय म्हणजे एखादा मुलगा खूप ऐकत नसेल आईवडिलांचं, आईवडिलांनी खूप लाडाने वाढवत असतं, आपण म्हणतो काय डोक्यावर बसवून ठेवलं ह्याला, अजिबात ऐकत नाही येतो. तर त्याचा अर्थ काय होतो, फाजील लाड करणे म्हणजे डोक्यावर बसवणे. पुढील वाक्यात पर्यायातील कोणता वाक्यप्रचार वापरता येईल, तर तो आपल्याला इथे ओळखायचा आहे. चुकलेले लेकरू सापडल्यावर त्या आईचा काय झालं, जीवात जीव येणे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. सापडल्यावर त्या आईचा जीवात जीव येणे. पुढचं बघा, मुसळधार पावसामुळे गावतळी काय होतं, मग तुडुंब भरून जातात. ठीक आहे, मुसळधार पावसामुळे गावतळी काय होतात, तुडुंब भरून जातात, तुडुंब भरणे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, महात्मा गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्याचा काय घेतलं, मग्न होणे, ध्यास घेणे, बाजी मारणे का तोडणे. तर त्यांनी ध्यास घेतला होता, ध्यास घेणे. लोकांनी चोराला पकडल्यावर तो पोलिसांच्या भीतीने सुटण्यासाठी काय करतो, लालूच दाखवणे, पदरमोड करणे, गयावया करणे का सुसाट पळणे. तर तो गयावया करतो. पकडल्यावर ना, लोकांनी चोराला पकडल्यावर पोलिसांच्या भीतीने सुटण्यासाठी काय करतो, लोकांपाशी गयावया करतो. प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मीनाची गुरुजींनी काय केली, पाठ थोपटली, शाब्बासकी दिली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शत्रूला काय केले, दात धरणे, 2 हात करणे, धूळ चारणे का नक्षा उतरवणे. तर त्यांना धूळ चारली, हो ना. मिळाले हे थर्ड ऑप्शन. आकृतीत लपलेल्या वाक्यप्रचारातील चौथे अक्षर कोणते. आता आधी आपल्याला हा वाक्यप्रचार शोधून काढायला लागेल. तर वाक्यप्रचार बघा काय आहे, पराचा कावळा करणे, पराचा कावळा करणे. ठीक आहे, तुम्ही इथे लिहून घेऊ शकता, पराचा कावळा करणे. मग आपला प्रश्न काय विचारला, चौथे अक्षर काय. मग 1 2 3 चौथं अक्षर काय आहे, का. सो इथे तुम्ही चौथा ऑप्शनला मार्क करा. चला पुढे बघा, दिलेल्या सूचनेप्रमाणे योग्य पर्याय म्हणून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पुढील वाक्यप्रचार पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी योग्य शब्दाचा पर्याय निवडा. डोक्यावर आपण म्हणतो खापर फोडणे, म्हणजे एखाद्यावर दुसऱ्यावर डोक्यावर खापर फोडणे म्हणजे दुसऱ्यावर घेणे त्या गोष्टीचा. ठीक आहे, सो इथे थर्ड ऑप्शन येईल. समान अर्थ असणारा दुसरा वाक्यप्रचार पर्यायातून निवडा. नवल वाटणे म्हणजे काय, तर तोंडात बोट घालणे, आश्चर्य वाटणे. इथे येईल थर्ड ऑप्शन. एकच अर्थ व्यक्त करणारी वाक्यप्रचाराची जोडी निवडा. नाक मुरडणे, तोंड फिरवणे बरोबर आहे. पाणी सोडणे, पाणी पाजणे, डोळा लागणे, डोळे उघडणे, पाठ थोपटणे आणि पाठ पुरवणे. आपल्याला काय करायचं, एकच अर्थ व्यक्त करणारी वाक्यप्रचाराची जोडी निवडा. मग कुठली आहे ती, नाक मुरडणे म्हणजेच तोंड फिरवणे. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, वाक्यप्रचार व अर्थ यानुसार अचूक जोडी निवडा. भानावर येणे, ताळ्यावर येणे, भान नसणे, गडबड होणे, भोवऱ्यात सापडणे, फार आवडणे, बहाल करणे, साठा करणे. तर अर्थ वाक्यप्रचाराचा अर्थ, तर भानावर येणे म्हणजे ताळ्यावर येणे, हे बरोबर आहे. सो इथे पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. चला लगेच तिसरा आपण 12th लेसन आपण सुरू करणार आहोत, म्हणी व त्यांचे अर्थ. तर इथे म्हणी दिलेल्या आहेत,
तुम्ही त्या वाचून घ्या. तुमच्या शाळेतही तुम्ही बऱ्याचशा म्हणी शिकला असाल किंवा घरी पण तुम्ही ऐकला असाल आजीच्या तुमच्या तोंडून, आईच्या तोंडून. ठीक आहे, अशा बऱ्याचशा म्हणी आपण लहानपणापासून भरपूर ऐकलेल्या आहेत. नसतील तुम्ही बघितल्या, तुम्हाला ऐकल्या नसतील, माहिती नसतील तर हे एकदा रीड करा लेसन तुम्ही सुरू करायच्या आधी, आणि मग त्याच्यानंतर आपण तुम्ही पुढचा व्हिडिओ सुरू करा. म्हणजे आपण जे सरावासाठी प्रश्न करणार आहोत तर त्याच्या आधी एकदा म्हणी वाचून घ्या आणि मगच तुमचा व्हिडिओ सुरू करा पुढचा. ठीक आहे, चला पुढील प्रत्येक म्हणजे अर्थाचा योग्य पर्याय निवडून त्याच्या पर्यायाचे क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बळी तो कानपिळी. तर इथे याचा अर्थ आहे की बलवान माणूस इतरांवर अधिकार गाजवतो. इथे येईल चौथा ऑप्शन. दैव नेते आणि कर्म नेते, म्हणजे देवाने दिलं पण कर्मानेही नेलं, म्हणजे त्याचा अर्थ काय होणार आहे, अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता नाही. म्हणजे तुमच्याकडे एखादा चान्स आला पण तुम्ही त्याचा उपयोगच करून नाही घेतला, मग त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, दैव नेते आणि कर्म नेते. सो इथे येईल चौथा ऑप्शन. बुडत्याचा पाय खोल्यात. तर हालाकीची परिस्थिती आली की सर्व बाजूंनी संकट येतात असं म्हणतात, मग त्याला आपण त्याला म्हण काय आहे, बुडत्याचा पाय खोलात. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. म्हणजे एखादी बिकट परिस्थिती आली की सगळीकडनंच मग संकट यायला लागतात, त्याला आपण म्हणतो बुडत्याचा पाय खोलात. गर्वाचे घर खाली. तर गर्वाचे घर खाली म्हणजे इथे होईल गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव स्वीकारावा लागतो. म्हणजे ज्याला खूप गर्व झालेला असतो, म्हणजे ज्याला इगो खूप मोठा असतो, त्याला शेवटी काय करायला लागतो, पराभव स्वीकारावा लागतो. इथे सेकंड ऑप्शन. दाम करी काम. म्हणजे दाम करी कामचा इथे अर्थ, दाम म्हणजे काय आहे, पैसा. तर पैशाने सर्व कामे साध्य होतात, म्हणजे पैसा असला की सर्व कामे साध्य होतात. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. चला प्रश्न सेकंड बघा. पुढील अर्थ व्यक्त करणाऱ्या प्रत्येक म्हणीचा पर्याय निवडा. मूर्खाला चांगल्या गोष्टींची किंमत करता येत नाही. मग त्याची इथे कुठली म्हण आहे, तर गाढवाला गुळाची चव काय. गाढवाला काय करणार आहे, गुळाची चव. तर इथे मूर्खाला चांगल्या गोष्टींची किंमतच करता येत नाही. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. ज्याच्याकडून गुन्हा घडलेलाच नाही त्याला भिण्याचे कारण काय, म्हणजे जो कर नाही त्याला डर कशाला, हे पण तुम्ही बऱ्याचदा ही म्हण ऐकली असेल. चौथा ऑप्शन मार्क करा. दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे, म्हणजे पुढच्याच ठेस मागचा शहाणा. सो हे इथे येईल पहिला. तर ह्याचा अनुभव तर तुम्ही पण घेतला असेल की पुढच्याच ठेस मागचा शहाणा. दुसऱ्याचा अनुभव म्हणजे एखाद्याला तुम्ही बघितलंय काहीतरी, समजा तुम्ही खेळत असाल तर त्या खेळताना कुठेतरी तो मुलगा चुकीच्या ठिकाणी गेला, त्याला तिथे लागलं, तर तुम्ही परत तुम्ही तिथे शहाणे होता की नाही, तर इथे गेल्यावर आपल्याला लागतं की इथे धोकादायक आहे खेळण्याकरता, तिथे आपण पुढे जात नाही, किंवा असे बरेचसे अनुभव सांगता येतील. ठीक आहे, त्याचा अर्थ काय होतो, मग दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून काहीतरी शिकतो, म्हणजे काय, पुढच्याच ठेस मागचा शहाणा. केलेला उपदेश वाया जाणे. मग केलेला उपदेश वाया जाणे म्हणजे काय, पालथ्या घड्यावर पाणी. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. म्हणजे आपण किती एखाद्याला सांगितलं तरी परत तो त्याच चुका करतो, म्हणजे काय, पालथ्या घड्यावर पाणी. म्हणजे घडा जर तुम्ही नळाखाली पालथा ठेवला त्याच्यात पाणी भरलं जाईल का, नाही भरलं जाणार, म्हणून पालथ्या घड्यावर पाणी अशी म्हणाली. चला पुढे बघूयात. समर्थ माणसाला त्याच्या वरचढ माणूस भेटणे, म्हणजे शेरास सव्वा शेर. म्हणजे एखादा हुशार असेल तर त्याच्या अजून सव्वापेक्षा हुशार त्याच्यापेक्षा त्याला माणूस भेटतो, म्हणजे शेरास सव्वा शेर भेटणे. एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोड कौतुक केले जाणे, त्याला काय म्हणतो, नव्याचे 9 दिवस. ही सुद्धा म्हण तुम्ही खूप वेळा ऐकली असेल. नेक्स्ट बघा. जशी मजुरी द्याल तसे काम होईल, या अर्थाची म्हण. तर त्याची म्हण अशी आहे की जशी देणावर तशी धुणावर. चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आहे पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या म्हणीतील 5वे अक्षर कोणते. तर ह्याच्यातनं जी म्हण तयार होते ती आहे पाचामुखी परमेश्वर. मग पाचामुखी हे 4 अक्षरी आहे आणि परमेश्वर पुढचं, म्हणजे प हे 5वं अक्षर येतं आहे. सो इथे येईल पहिला ऑप्शन. दुसरं बघा. आकृतीत लपलेली म्हण ओळखून तिच्यातील 4थे अक्षर कोणते ते सांगा. आता ह्याच्यातली म्हण आपल्याला ओळखायची आहे. तर ही कुठली आहे, तर ही म्हण आहे अतिराग भीक माग. ते मी लिहून दाखवते. चला इथे मग कुठलं येणार आहे बघा, 4थं अक्षर विचारलंय अतिराग, म्हणजे हे काय येणार आहे, 4थं अक्षर ग. सो इथे पहिलं ऑप्शन मार्क करा. आता ह्याच्यातनं कुठली म्हण तयार होतीये, तर ह्याच्यातनं होतीये दगडापेक्षा वीट मऊ. आता ह्याच्यातनं सांगितलं की शेवटून तिसरं अक्षर कोणतं, तर 1 2 3, तर शेवटून तिसरं अक्षर येतं आहे ट. मग इथे येईल ट हा ऑप्शन. चला पुढे बघा. रिकाम्या जागी योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा आणि ते वर्तुळ रंगवा. काखेत कळसा गावाला वळसा. लेकी बोले सुने लागे. इकडे आड तिकडे विहीर. आयत्या बिळावर नागोबा. अडला हरी गाढवाचे पाय धरी. हलवायाच्या घरावर
तुळशीपत्र. साखरेची खाणा त्याला देव देणार, ते चौथा ऑप्शन येईल. चला, आपला म्हणींचा जो लेसन आहे तो संपलेला आहे. आता पुढचा आहे 13वा, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ. इथे काही तुम्हाला दिलेले इथे उदाहरणं दिलेली आहेत, तुम्ही एकदा वाचून घ्या. आता इथे बघा, एक उदाहरण दिले, माझे बोट दुखत आहे आणि माझी बोट पाण्यावर तरंगते. इथे बोट म्हणजे काय झालं, हा आपल्या हाताचा एक भाग आहे, ठीक आहे. आणि माझी बोट पाण्यावर तरंगते आहे म्हणजे काय, जहाज किंवा छोटी नाव असेल त्याला काय म्हणतात, बोट. माझी बोट पाण्यावर तरंगत आहे. तर इथे बोटच आहे पण दोन्हीचा अर्थ वेगवेगळा आहे, ठीक आहे. असे अर्थ आपल्याला इथे शोधायचे आहेत. हे तुम्ही एकदा सगळे रीड करून घ्या. आपण सरावासाठीचे प्रश्न बघूयात आता. चला, इथे बघा, हल्ली भाज्यांचे भाव खूपच वाढले आहेत. मग भावला काय दुसरा शब्द आहे तर दर, इथे दुसरा ऑप्शन आहे. पोहण्यासाठी खोल पात्रात जाऊ नये. मग पोहण्यासाठी खोल पात्रात म्हणजे तो काय असणार आहे, नदीचा पात्र असणार आहे, म्हणजे नदीचा प्रवाह, म्हणजे चौथा. सेम आपल्याला त्याचा दुसरा शोधायचा नाही आहे, आपल्याला अधोरेखित शब्दाचा त्याचा सेम अर्थ खालच्या आपल्याला ह्याच्या शोधायचा ऑप्शनमध्ये. भक्ताला देवाचा वर मिळणे हे भाग्याचे असते. वर मिळणे म्हणजे काय, आशीर्वाद असणे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. आषाढाची वारी आनंददायक असते. वारी म्हणजे यात्रा, इथे येईल तिसरा ऑप्शन. बाळूचे ध्यान पाहून सगळेजण हसत होते. ध्यान म्हणजे काय, त्याच्याकडे बघून हसत होते म्हणजे तो काहीतरी विचित्र वेगळा दिसत होता ना. मग इथे काय येईल, ध्यानला येईल भोसट व्यक्ती. ताईशी झालेल्या भांडणात आईने माझाच पक्ष घेतला. माझाच पक्ष म्हणजे माझीच बाजू घेतली. इथे येईल तिसरा ऑप्शन. पुढचं बघा काय आहे, मित्रांमध्ये कळ लावून पाळलेल्या हर्षच्या पोटात कळ उठली. पोटात कळ उठली म्हणजे काय, त्याला वेदना झाल्या. इथे येईल पहिला ऑप्शन. नेक्स्ट बघा, दाजीबाने मान वर करताच त्याला वर माग असा आवाज आला. वर माग म्हणजे काय, आशीर्वाद. तिसरं ऑप्शन. गिराईकांची प्रेमळ वाणी ऐकून वाणी आनंदी झाला. प्रेमळ वाणी म्हणजे काय, उद्गार, बोलणं. गिराईकांची प्रेमळ वाणी म्हणजे इथे येईल दुसरा ऑप्शन. संध्याकाळचा मंद वात आनंद देतो. मंद वात म्हणजे इथे याचा अर्थ काय होतो, वारा. संध्याकाळचा मंद वारा आनंद देतो. कर या शब्दाचा पुढीलपैकी कोणता अर्थ नाही आहे, म्हणजे ह्या चारींमध्ये कर या शब्दाचा कुठला अर्थ नाही आहे. तर कर म्हणजे हात आहे, कर म्हणजे टॅक्स भरणं, सारा भरणे, करणे पण आहे कर म्हणजे. मग काम, काम हे नाही आहे कर म्हणजे, इथे चौथा ऑप्शन येईल. पुढचं बघा, बाण या शब्दाचा पुढीलपैकी कोणत्या वाक्यात आलेला आहे. अर्थ कुठल्या वाक्यात आलेला आहे, मी कोंदडाला तीर लावला. नदीचा तीर खडकाळ आहे. कृष्णा तीरावर गणपतीचे मंदिर आहे. नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी मी तीर मारला आणि मी कोंदडाला तीर लावला. आता इथे तीर मारला म्हणजे नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी मी तीर मारला म्हणजे काय, उडी मारली, ठीक आहे. नदीचा तीर खडकाळ आहे म्हणजे काय, नदीचा जो तीर असतो आपण नदीच्या तीरावर जातो असंच म्हणतो ना आपण, तो खडकाळ आहे. कृष्णाच्या तीरावर गणपतीचे मंदिर आहे. मग इथे काय येईल, पहिलं ऑप्शन येईल, मी कोंदडाला तीर लावला म्हणजे बाण लावला. सो इथे येईल पहिलं ऑप्शन. पुढील प्रत्येक वाक्यातील दुसऱ्या अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ दिलेल्या पर्यायातून निवडून त्याचे वर्तुळ रंगवा. शाळेत फटाक्यांचा सर फोडल्यामुळे सरांनी मुलांना शिक्षा केली. मग आता इथे काय सांगितलं बघा, प्रत्येक वाक्यातील दुसऱ्या अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ आपल्याला याच्यातून निवडायचा आहे. मग दुसरा अधोरेखित काय केलं आहे, सरांनी. मग सरांनी म्हणजे कोण झालं, हे शिक्षक झाले म्हणजे इथे आला पहिला ऑप्शन. चांगले गाणे, गाणे हे आनंद देणारे असते म्हणजे चांगलं गाणं म्हणणं म्हणजे बोलणं, ते गायन करणं म्हणजे हे आनंद देणारे असते. इथे येईल मग तिसरं ऑप्शन म्हणजे गायन. चांगलं गाणं म्हणणं हे आनंद देणारे असतं. चंद्राची कोर छान दिसते म्हणून ती कपाळावर कोरतात. कपाळावर कोरतात म्हणजे काय, कपाळावर आपण काढतो, चित्र काढतो ना चंद्रकोरेचं. सो इथे येईल पहिलं ऑप्शन. प्रश्नोत्तरे पाठ करून त्याची पाठ दुखायला लागली. पाठ म्हणजे काय, शरीराचा एक अवयव. पाठ दुखायला लागली. सागरतटी नौका, सागर इथे तटी, नौका नांगरून शत्रू सैन्य विजयदुर्गाच्या तटाला भिडले. तटाला म्हणजे काय, विजयदुर्गाचा तट म्हणजे काय, बुरुज म्हणजे इथे येणार आहे सेकंड ऑप्शन. विजयदुर्ग हा किल्ला आहे, किल्ल्याच्या बुरुजाला ते भिडले. राजांच्या काळात शत्रूला साखळ दंडाने बांधून मारण्याचा दंड केला जाईल. दंड म्हणजे इथे काय आहे, शिक्षा केली जाईल, मारण्याची शिक्षा केली जाईल म्हणजे इथे येणार आहे चौथा ऑप्शन. शिकाराने मारलेल्या तीरामुळे, तीरा म्हणजे इथे बाण, तलावाच्या तीरावर म्हणजे तलावाच्या काठावर पाणी पित असलेले हरिण घायाळ झाले म्हणजे इथे येणार आहे तिसरा ऑप्शन, काठावर. बैलगाडीचा आस तुटल्याने श्रीपतीची स्पर्धा जिंकण्याची आस संपुष्टात आली. बैलगाडीचा आस तुटल्याने त्याची जिंकण्याची काय संपुष्टात आली, इच्छा.
मग इथे येणार आहे चौथा ऑप्शन. तर इथे आपला हा लेसन संपलेला आहे. पुढचा लेसन आहे जोड शब्द. तर जोड शब्दामध्ये आता इथे बघा, तुम्हाला इथे प्रकार दिलेले आहेत त्याचे, की जोडीने येणारे शब्दांना जोड शब्द म्हणतात. दंगामस्ती, गारेगार, कामधाम इत्यादी, म्हणजे दोन वेगवेगळे शब्द एकत्र जोडून झालेले जोड शब्द. कटकट, वटवट, पटपट, झटपट, झटझट, घरघर, भरभर, घटघट. ठीक आहे, हे असे शब्द आहेत. हे तुम्ही एकदा सगळे रीड करून घ्या. आपण आता हे सरावासाठीचे प्रश्न सॉल्व करायला घेऊयात. पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाला जोड शब्द म्हणून जोडणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. गड. इथे गडला काय येणार आहे, तर गड कोट हा शब्द ऐकलाच होतो मी, गडकोट. रोख ठोक तिसरा. देव काय येणार आहे, देव धर्म देवी गुरु. जागर काय येणार आहे, देव धर्म. रोग राई. झाड झाड काय येणार आहे, झाड लोट तिसरा. गोडी गुलाबी चौथा. सण वार म्हणतो ना आपण, सणवार आले जाता, हे शब्द तुम्ही म्हणजे बोलीभाषेत तुम्ही तुमच्या मोठ्यांच्या तोंडून कोणाच्या तरी तोंडून हे ऐकले असतील. त्यामुळे हे तुम्हाला पटपट सॉल्व करता येतील. पुढे बघा, ठळक अक्षरात दिलेल्या शब्दासाठी जोड शब्द म्हणून न जुळणाऱ्या पर्यायाचे क्रमांक. आता न जुळणारे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. काम धाम, कामधंदा, कामकाज आहे पण काम साम नाही आहे, सो इथे चौथा ऑप्शन येईल. गड जड, गड किल्ले, गड दुर्ग, गड कोट हे सगळं बरोबर आहे, मग गड जड नाही आहे, सो हा पहिला ऑप्शन. हाल लाल, हालचाल, हाल अपेष्टा, हाल हाल हे तिन्ही होतात, हाल लाल होत नाही, सो इथे येईल पहिला ऑप्शन. हे चुकीचं आहे. सर मिसळ होतं, सर सकट होतं, सर सोबत आणि सर सर, मग सर सोबत होतं का नाही, सो इथे येईल तिसरा ऑप्शन. त्याच्यानंतर बघा, देवदेव, देववर्म, देवधर्म, देवघेव, तर इथे देववर्म हा होत नाही, सो इथे दुसरा ऑप्शन येईल. दाणा बाणा, दाणा पाणी, दाणा गोटा, दाणा वैरण, इथे पहिला ऑप्शन येईल दाणा बाणा. पुढील प्रत्येक शब्दाचा जोड शब्द तयार होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय निवडा. जसे चारा पाणी तसे चार काय, चार चौघे. जसे करार मदार तसे कागद पत्र. जसे नोकर चाकर तसे अंगत पंगत. जसे चूल मूल तसे चूक भूल. आता काय करायचं आहे पुढच्या प्रश्नामध्ये, पुढील प्रत्येक गटातील शब्दांपैकी जोड शब्द नसलेल्या शब्दांचा पर्याय तुम्ही वर्तुळ रंगवा किंवा शोधून काढा. मग राजे महाराजे, मित्रप्रेम, बापलेक, फौजफाटा. मग इथे काय असणार आहे, इथे दुसरा ऑप्शन हा जोड शब्द नाही आहे, मित्रप्रेम. मानपान आहे, हावभाव आहे, होमकुंड, भाजीपाला. होम हवं नसतं काय, होमकुंड नसतं, सो इथे येईल तिसरा ऑप्शन. जाडजूड, जाडा बारीक, जाळपोळ, जीवजंतू. जाडा बारीक असं कधी म्हणत नाही, सो इथे दुसरा ऑप्शन येईल. पराजय, पाठपुरावा, पालापाचोळा, पानसुपारी. पराजयाचा एकच अर्थ आहे की हारणे, सो इथे पहिला ऑप्शन येईल. हे दोन शब्द एकत्र जोडलेले आहेत, पाठ आणि पुरावा, पालापाचोळा, पानसुपारी. पाचवं बघा, मागमूस, माळरान, मनोमन आणि मानमरातब. तर इथे माळरान हा एकच शब्द आहे, सो इथे येईल दुसरा ऑप्शन. पाचवं, गोरागोमटा, हवामान, धनदौलत आणि तंटावखेडा. तर हवामान हा एकच शब्द आहे म्हणजे वेदर, ठीक आहे इंग्लिशमध्ये, सो इथे पण दुसराच ऑप्शन येईल. चला पुढचं बघूयात. पुढील प्रत्येक गटातील शब्दापैकी दोन जोड शब्द असणारे पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. शेतीवाडी, शेत नांगरणी, राजा प्रधान आणि शेतीभाती. चला मग कुठलंही घातलं तर पहिलं आणि चौथं येईल, शेतीवाडी आणि शेती भाती. सो इथे चौथा ऑप्शन मार्क करा, कारण ह्याचा अर्थ एकच आहे, शेती भाती, शेतीवाडी. शेत नांगरणी वेगळं, राजा आणि प्रधान वेगळं. पुढे बघा, जडीबुटी, जमीन जुमला, शेतकरी आणि सावकार. तर हे काय येणार आहे, जडीबुटी आणि जमीन जुमला. शेतकरी हा एकच शब्द आहे, सावकार पण हा एकच शब्द आहे, सो इथे येईल ऑप्शन 2. लालेलाल, उंचखोल, सहमती आणि सातसंगत. मग हे सातसंगत हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. त्याच्यानंतर कुठला आहे, लालेलाल, उंचखोल आणि सहमती. सहमती हा एकच आहे, सो इथे येईल तिसरं ऑप्शन, लालेलाल आणि सातसंगत. ओलाचिंब, सहकार, आगळा वेगळा आणि सहमती. तर इथे ओलाचिंब वेगवेगळा शब्द आणि आगळा वेगळा, सो इथे पहिलं आणि तिसरं म्हणजे पहिलं ऑप्शन येईल. कलाकार, केर कचरा, निरीक्षक आणि बोळाबाबडा. मग केर कचरा आणि बोळाबाबडा हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, मग दुसरं आणि चौथं दुसरं ऑप्शन येईल. पुढे बघा, झाड डॅश केल्याशिवाय घर स्वच्छ राहत नसते, झाडलोट केल्याशिवाय, ते चौथा ऑप्शन असेल. आजारपणात अन्न पाणी गोड लागत नाही, तिसरा ऑप्शन. थोड्याशा कारणामुळे काही जण दातोट खाऊन मारायला धावतात, दातोट हा जोड शब्द इथे येईल.
सणासुदीच्या दिवसात घरी गोड धोड केले जाते. ठीक आहे, घरी गोड धोड म्हणजे इथे पहिलं ऑप्शन येईल. दिवाळीच्या दिवसात कपडा लत्ता खूप प्रमाणात खरेदी. हे शब्द नॉर्मल रोजच्या वापरते शब्द आहेत, त्यामुळे हे तुम्हाला ओळखू येतील. दिवाळीच्या काय येणार इथे दिवसात? कपडा लत्ता. दुसरा पुढे बघा, पुढीलपैकी कोणता जोडशब्द आहे? हवामान, भावजय, शंख शिंपले आणि नशीबवान. तो कुठला आहे? शंख शिंपले. रिकाम्या जागी योग्य जोडशब्द निवडा. पावसाळा सुरू होण्याआधी शेतकरी काय करतो? गोळा भाकर तुकडा करतो, अन्नधान्य, का लाकूड फाटा, मीठ मिरची. काय करतो? लाकूड फाटा गोळा करून ठेवतो, कारण मग त्याच्यानंतर ते ओलं होतं पावसाळ्यानंतर. पावसाळा सुरू झाला की म्हणून तो लाकूड फाटा गोळा करून ठेवतो. पुढीलपैकी कोणता जोडशब्द नाही? कामधाम, कामचुकार, कामकार आणि कामधंदा. तर हे सगळे जोडशब्द आहेत. कामचुकार म्हणजे काम न करणार हा जोडशब्द नाही आहे, सो इथे दुसरा ऑप्शन येईल. चला लगेच आपण पुढचा लेसन घेणार आहोत. 15 दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. इथे सरावासाठी प्रश्न बघा काय आहेत. योग्य पर्यायाच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पुढील अक्षरसमूहात तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते? आधी पहिले तर आपल्याला याचं अर्थपूर्ण शब्द तयार करायला लागेल. तर तुम्हाला काय वाटतं की ते फुल पाखरे. ठीक आहे, फुल पाखरे हा शब्द आहे. मग पाखरे शेवटचा अक्षर कुठलं आहे? रे. मग इथे येईल पहिला ऑप्शन. पुढचं बघा, पुढील अक्षर समूहातून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील तिसरे अक्षर कोणते? काय आहे हे? नागरिक. नागरिक. मग तिसरं अक्षर कुठलं आहे? री आहे. मग इथे दुसरं ऑप्शन येईल. पुढील अक्षर समूहातून तयार होणाऱ्या तेच आपल्याला करायचं, परत फक्त चौथा अक्षर हवं आहे आपल्याला. मग इथे काय आहे? चला बघा, ह्याच्यातनं शब्द तयार होत आहे समाजोपयोगी. म्हणजे येईल दोन शब्द हे जोडलेले, समाजोपयोगी. ठीक आहे, मग चौथा अक्षर कुठलं येतं आहे? प येतं आहे. सो इथे चौथा ऑप्शन मार्क करा. पुढचं बघा, पुढील अक्षर समूहातून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिले अक्षर कोणते? काय आहे? फेर फटका. तर फेर फटका. मग पहिलं अक्षर कुठलं आहे? फे. मग इथे येणार आहे तिसरं ऑप्शन. ह्याच्यातनं काय होतं आहे बघा, आद, आनंदवन. आनंदवन. मग आनंदवन दुसरं अक्षर कुठलं आहे? आनंद. म्हणजे हे लिहून दाखवा इथे मी, आनंदवन. मग दुसरं अक्षर कुठलं येतं आहे? नवर टिंब. पुढील अक्षरे योग्य क्रमाने जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास शरीर या या अर्थाचा शब्द तयार होईल? आता आपल्याला ह्याच्यातनं काय करायचं आहे तर योग्य क्रमानं जुळवायची आहेत ती. पहिले तर शब्द बघा काय तयार होतो आहे? इंधन बचत असा तयार शब्द होतो आहे. इंधन बचत. ठीक आहे, असा शब्द तयार होतो आहे. आता ह्याच्यातनं घेऊन शरीर या शब्दाचा अर्थाचा शब्द काय तयार होणार आहे? इथे बघा, शरीर म्हणजे आपण काय म्हणतो? शरीराचा शब्द आहे काया, तन. मग इथे जर घेतलं त आणि न. ठीक आहे, म्हणजे सहावा शब्द पहिले त आणि न म्हणजे तन म्हणजे शरीर. मग इथे येणार आहे चौथा ऑप्शन. चला पुढे बघा, पुढील अक्षरांचा क्रम जुळवून बनलेल्या अर्थपूर्ण शब्दातून फळाचे नाव बनणाऱ्या अक्षरसमूहाचा पर्याय निवडा. पहिलं बघा, सफरचंद येत आहे. पुढचं काय आहे? तिथे बघा, पहिल्या त्याच्यात आपल्याला आन्सर मिळालं आहे सफरचंद. पुढे बघा, स. त्याच्यानंतर इथे पुढे काय होतं आहे? अमेरिका तयार होतं आहे, हा देश तयार होतो आहे. आपल्याला काय हवं आहे? वृक्षाचे नाव तयार होणाऱ्या अक्षरसमूहाचा पर्याय द्यायचा. वृक्ष कुठला आहे? अननस. हे पुढचं होतं आहे अमेरिका. कडुनिंब. आणि पुढचं काय आहे? आणि हे होतं आहे कबूतर. आपल्याला काय आहे? वृक्षाचं नाव तर काय? कडुनिंब. इथे तिसरं ऑप्शन येईल. इथे बघा, अर्थपूर्ण शब्दातून मुलाचे नाव आपल्याला शोधायचं आहे. सुलोचना. त्याच्यानंतर हा काय होत आहे तयार? विनायक तयार होत आहे इथे. म्हणजे विनायक, मुलाचे नाव मिळालं आपल्याला विनायक. ठीक आहे, चला पुढे बघा, काय शोधायचे? गुणाचा बोध होणाऱ्या अक्षरसमूह. अर्थपूर्ण शब्दातून गुणाचा बोध होणाऱ्या. तर गुण कुठला? तर आता इथे आपण बघू. इथे पहिला शब्द काय तयार होत आहे? इथे बघा, गुणांचा म्हणजे गुण कुठला आहे व्यक्तीच्या अंगामध्ये होतो. इथे बघा, दयाळूपणा. दयाळूपणा म्हणजे दया दाखवणे. मग इथे तिसरा होतोय तयार शब्द. चला प्रश्न क्रमांक तिसरा बघा, पर्यायातील अक्षरांचा योग्य क्रम लावून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे तिसरे अक्षर असणारा पर्याय निवडा.
तर य न मा रा. आता इथे काय रामायण, मग रामायणमध्ये य तिसरा येतोय, मग इथे पहिला ऑप्शन येईल य. कळलं ना? म्हणजे आपल्याला ह्या ऑप्शनमधनंच आपल्याला शब्द तयार करायचा आणि त्यातलं तिसरं अक्षर विचारलं ते आलं य. पर्यायातील अक्षराचा योग्य क्रम लावून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे दुसरे अक्षर असणारा पर्याय निवडा. दुसरं अक्षर काय इथे बघा, वा न ळू क. मग इथे शब्द काय तयार होईल, क न वाळू हा शब्द तयार होईल. क न वा ळू. कनवाळूमध्ये दुसरं अक्षर कुठलं आहे, न, म्हणजे दुसरं ऑप्शन येईल. इथे काय तयार होईल, इथे तर राष्ट्र आलं लगेच कळतंय, राष्ट्रगीत. राष्ट्रगीत. इथे काय विचारलं, चौथा अक्षर आहे त, म्हणजे इथे तिसरा ऑप्शन येईल. आता इथे काय सांगितलं बघा, पुढे दिलेल्या 4 पर्यायातील अक्षर समूहातून वडील या शब्दाचा शब्द असणारा योग्य पर्याय निवडा. वडील. आता इथे पहिला नागरिक होतोय, दुसरा बघा इथे काय होतोय, सुधाकर होतोय, त्याच्यानंतर पुण्यवान होतोय आणि जन्मदाता. मग जन्मदाता म्हणजे वडील, मग इथे चौथा ऑप्शन येईल. त्याच्यानंतर पुढील पर्यायातील अक्षरसमूहातून वंदन या शब्दाचा शब्द असणारा योग्य पर्याय निवडा. वंदन. वंदन म्हणजे काय, नमस्कार. इथे बघा दिसतंय नमस्कार, दुसरा पर्याय. भेकडपणा या अर्थाचा शब्द तयार होणारा पर्याय निवडा. भेकडपणा म्हणजे घाबरटपणा, भित्रेपणा. ठीक आहे, मग इथे काय कुठे दिसतंय बघा, इथे खरेपणा नाही, भित्रेपणा. हे बघा चौथा येईल, भित्रेपणा. पुढील पर्यायातील शब्दसमूहातून सूर्य या शब्दाचा शब्द तयार होणारा पर्याय निवडा. सूर्य. सूर्याला आता बरीच नावं आहेत, तर ह्याच्यात कुठलं तयार होतंय बघा, इथे दिनकर. दिवसाची सुरुवात कशाने, ते सूर्य, दिनकर. मग इथे येईल तिसरा ऑप्शन. पुढील पर्यायातील अक्षरसमूहातून पृथ्वी या अर्थाचा शब्द तयार होणारा पर्याय निवडा. पृथ्वी. पृथ्वीला आपण काय म्हणतो, धरणी, धरणी, दुसरा ऑप्शन. आता इथे बघा, तळ, भा, का, प्र या 5 अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिल्या 3 अक्षरांपासून कोणत्या अर्थाचा शब्द तयार होतो, तर पहिल्या आधी आपल्याला हे तयार करायला लागेल. ह्याच्यात आपल्याला एक शब्द तयार करायला लागेल, तो कुठला होतोय बघा, प्रभात काळ. प्रभात काळ. आणि प्रभात हा पहिले 3 शब्द आहेत. प्रभात म्हणजे काय, सकाळ, म्हणजे इथे येईल तिसरा ऑप्शन. मी हा लिहून देते इथे, प्रभात काळ. तर प्रभात काळ म्हणजे प्रभात म्हणजे काय, सकाळ. इथे बघा, ह्याचा पण आपल्याला शब्द तयार करायचा आहे आणि त्यातनं दुसरे आणि पहिलं अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. आता बघा, पहिले शब्द काय तयार होतोय, सा न दा य प. प सा य दान, पसायदान. काय होतं इथे, पसायदान. तयार होतोय पसायदान. आता इथे दुसरं आणि पहिलं अक्षर घ्यायचं आहे, सा आणि प. तर साप. साप म्हणजे काय, सर्प, म्हणजे इथे येईल चौथा ऑप्शन. पुढील शब्दांपैकी अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. रामराई, मराई, आरामई आणि आमराई. तर इथे काय आहे, आमराई. आमराई म्हणजे अर्थपूर्ण शब्द आहे ना आमराई. पुढे बघा, पुढे दिलेल्या 4 पर्यायात विस्कळीतपणे अक्षर दिलेली आहेत, त्यापैकी योग्य क्रम जुळवून गणपती या शब्दाचा, या अर्थाचा शब्द तयार होतो. मग तो कुठला, इथे बघा, दिनकर होतोय. दिनकर म्हणजे आता आपण बघितलं सूर्य. मग पुढचा कुठला होतोय, तर गणपती म्हणजे काय बघा, इथे विनायक. विनायक हे दुसरं नाव आहे गणपतीचं. मग इथे तिसरा ऑप्शन बघा, मार्क करा. इथे वसुंधरा होत आहे पुढचं. पुढील अक्षरांचा क्रम जुळवून पक्षाचे नाव बनणाऱ्या अक्षरसमूहाचा पर्याय निवडा. वानर, वाघोबा, चिमणी. चिमणी तयार होते पक्षाचं नाव. सो इथे तिसरं ऑप्शन येईल. पुढे बघा, मधले अक्षर शोधायचे, यातला अक्षर शब्द तयार करून. मग इथे काय आहे, हा भात म र हा. काय तयार होतंय, हे महाभारत. म हा भारत. मग तिसरा अक्षर कुठला आहे, मधला अक्षर भा. मग इथे तिसरा ऑप्शन येईल. तर इथे आपल्या असं प्रमाणे घटक 2 म्हणजे घटक 2 संपलेलं आहे. सगळे ह्याचे सगळे लेसन संपलेले आहेत. त्याच्यानंतर उरलेले आता पुढचे जे आहेत ते सगळे व्याकरणातले आहेत 16 ते 22. त्या सगळ्या लेसनचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला हे कळलं असेल, समजलं असेल तर माझा व्हिडिओ नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.